मी कुठल्याही भाषेचं कोणाच्याही भाषेचं समर्थन करण्याचं काहीच कारण नाही. हा यशवंतराव चव्हाणांच्या सुसभ्य गरजेचं राजकारण करणारा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राकडं सुसभ्य राजकारण सांस्कृतिक असणारा राज्य म्हणून देशभरात जो काही लौकिक होता तो 2014 नंतर गेला. तुम्ही त्याला आता म्हणा हे राजकीय स्टेटमेंट आहे की काय, पण 2014 नंतरच अशी भाषा आली, 2014 नंतरच मीडियावरचे दडपणं आले, 2014 नंतरच्याच मीडियाच्या चर्चा ज्या आहेत त्या घाणेरड्या आणि खालच्या स्तरावर गेलेल्या आहे. याच्यात काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. पण मी जो मुद्दा उपस्थित केला तो मूळ मुद्द्याला हात घालणारा आहे की तुम्ही 50% मर्यादा EWS साठी काढू शकतो, सुप्रीम कोर्ट त्याला अपहेल्ड करू शकतं. मग 50% मर्यादा जर आपण काढून सगळ्यांना जर सामावून घेतलं, पोळीचा आकार मोठा केला तर भांडणं होणार नाही ना. मग आम्ही का आक्षेप घ्यायचा नाही आहे की तुम्ही मोठे मोठे शेतकऱ्यांचा 25 लाख कोटीचा हे राजकीय झालं ना, तुम्ही 15 मिनिटात पास करू शकता. ठीक आहे, हे राजकीय एक स्टेटमेंट अजिबात पाटील साहेब अजिबात नाही बघा विलास हा अजिबात नाही. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, विरोधी पक्ष मोठा सर्वात तुमच्या पाठीशी उभा आहे. विलास आहे का, एकच मिनिट मधात बोलू नका. तुमच्याकडे मॅन्डेट आहे, मेजॉरिटी आहे, मॅन्डेट आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून या गोष्टीला तुमच्या सोबत आहो. तुम्ही 50% मर्यादा काढा, संसदेमध्ये कायदा करा, जनगणना करा आणि तिथे हा प्रश्न फक्त मराठ्यांचा किंवा ओबीसींचा नाही आहे. याच्यामध्ये गुज्जर आहे, जाट आहे, खालती रेड्डी, अनेक राज्यामधला ठीक आहे, आलं लक्षात. चव्हाण साहेब मला अजून 2 पाहुण्यांना पण चर्चेत आणायचं आहे. तर तुम्हाला ही 50% मर्यादा काढलीच पाहिजे. ठीक आहे चव्हाण साहेब, तुम्हाला 50% मर्यादा पार्लमेंटमध्ये तुमच्याकडे बहुमत आहे, आता एकमत होण्याची परिस्थिती आहे, विरोधी पक्ष सुद्धा तुमच्या सोबत आहे, पण तुम्ही करत का नाहीये? कारण की तुम्हाला असे भांडणं हवे आहे. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच कसा काय मुद्दा उपस्थित होतो? विलास या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच उठून हे सगळं कसं उभं होतं? विधानसभेची निवडणूक झाली, गप्प होतं सगळं वातावरण. मी उत्तर घेतो. निवडणूक आहे, बरोबर आहे. चव्हाण साहेब तुम्ही बोला, तुमची वेळ सुरू झाली. या महाराष्ट्रातली जनता विचारणार आहे सरकार. हा मी विचारलंय. असं आहे लोंढे साहेब, जरा माझं ऐका. मी शांतपणे ऐकलं. मला असं वाटलं कारण तुम्ही माझे चांगले मित्र आहात, अभ्यासू आहात, सुसंगत बोलाल, विसंगत राजकीय अभिनिवेशाने बोलायचं झालं तर अनेक गोष्टी बोलता येतील. मला ते बोलायचं नाही इथे. तुम्ही आता 50% सांगता, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो मी. तुमच्या अज्ञान नाही कळत, तुम्ही ज्ञानी आहात. जयललितांनी केल्यानंतर त्याला ते त्याचं सुप्रीम कोर्टामध्ये अजून सुद्धा अनिर्णित आहे, ते मंजूर फायनल झालेलं नाही. त्यावेळेला 9व्या शेड्यूलमध्ये काय समावेश केला आणि आता 50%च्या वर देता येणार नाही, त्याची मी कायदेशीर लढाई करत नाही. चर्चा चालली त्याला अनुरूप बोला. मी सांगितलं की मंत्रिमंडळातले छगन भुजबळ नीट बोलत नाही, तुम्ही हिम्मत ठेवा ना बोलायची, वडेलपट्टीवर नीट बोलत नाहीत. मी सांगितलं की त्यांनी आता बरोबर सांगितलं माझ्या पूर्वीच्या मित्रांनी, जरांगे पाटील आम्हा सगळ्या मराठ्यांचा नेता नाही आहे, ते सुद्धा कसली भाषा करतात, याला बघून घेईल त्याला बघून घेईल, हा छग्या हा येवल्यावाला हा 56% मी ह्याला बघून घेईन. जरांगे पाटील आम्हा सगळ्या मराठा समाजाच्या नाही आहेत, पण त्यांची जी मागणी आहे मराठा समाजाच्या आर्थिक याच्याबद्दल ती योग्य आहे, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला. आणि तुम्ही काय सांगता, 14 पूर्वी मोर्चे निघाले नव्हते? 8-8 लाखाचे 9-9 लाखाचे मराठ्यांचे मोर्चे निघाले. याच्यापूर्वी अनेक मोर्चे निघाले महादेशात. तुम्ही राहुल गांधीचं कौतुक सांगू नका, तो विषय वेगळा आहे, त्या विषयाची ठीक आहे विषांतर नको 70 वर्ष काय केलं ते हे ठीक आहे. थोडक्यात नाही विलास एक 10 सेकंद हा मला हा प्लीज अतुलजी तुमचं स्टेटमेंट मला तू मध्ये नाही पडायचं, मला बाकी पाहुण्यांकडे पण जायचं, चर्चा करायची. मधु चव्हाण साहेबांनी ऐकलं नाही मी काय बोललो. मी म्हटलं अशा भाषेचं कोणीही कोणाचंही समर्थन करण्याचं काही कारण नाही आहे. हा यशवंतराव चव्हाणांचा सांगा सर, मग राजकारण असलेला महाराष्ट्र भाषा योग्य नाही महाराष्ट्रासाठी. त्यांनी सांगितलं सरकारमध्ये भुजबळ जे आहे त्याची भाषा योग्य नाही म्हणून, जरांगे पाटलांची भाषा योग्य नाही ते म्हणतात. कोणाची भाषा योग्य नाही आहे. पण मला एक सांगा मधु चव्हाण साहेब, मला एक सांगा, तुम्ही नाही शांतपणे ऐका ना, तुम्ही मला एक सांगा ना, प्रश्न सोडवायचा नाही आहे का? प्रश्न असा वाढवत ठेवून मग चर्चा खाली आपण चर्चा कोणत्या भाषेवर करतोय? भाषेवर करतोय. ठीक आहे, ही कशामुळे झालाय? मूळ प्रश्न काय आहे? मूळ प्रश्न आहे आरक्षणाचा. मूळ प्रश्न आहे की या 70 वर्षाच्या कालोखात शेती मागे पडली, नोकऱ्यांचे प्रश्न वेगळे झाले, कॉर्पोरेट सेक्टर डेव्हलप झाला, त्याच्यामुळे सगळ्या परिस्थिती बदलल्या. त्या परिस्थितीमध्ये EWS साठी तुम्ही जर काढू शकता, तुम्ही 9 शेड्यूल मला नका सांगू, मला माहिती आहे 9 शेड्यूल काय आहे आणि त्यासाठी काय अमेंडमेंट करावं लागते तेही मला माहिती आहे. घाला ना 9 शेड्यूल मध्ये 50%ची मर्यादा काढून टाका. आम्ही सोबत आहे ना तुमच्या. मी राजकारण करत नाहीये, पण हा प्रश्न सोडवावा लागेल ना. चर्चा करावी लागेल आणि या प्रश्नाच्या मुळाशी जावं लागेल. अतुल लोंढेजी मला दुसऱ्या 2 पाहुण्यांकडे जायचं आहे. कितीतरी प्रवक्त्यांचं नाव घेऊ शकतो. दुसऱ्या 2 पाहुण्यांकडे जायचं. मी येतो तुमच्याकडे. वाईट पद्धतीनं चर्चा करतात. आज एका बाजूला ही सगळी लढाई सुरू आहे, पण या बाजूला ही सगळी लढाई न्यायालयीन आहे. ही लढाई राजकीय नाही, रस्त्यावरची लढाई असली सुद्धा
तरी ती कायदेशीर लढाई आहे, न्यायालयीन लढाई आहे. आणि तशाच प्रकारची न्यायालयीन लढाई मनोहर धोंडे लढतायत. या GRच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केली. पहिली याचिका दाखल त्यांनी कोर्टामध्ये केली. ती न्यायालयीन लढाई ते लढतायत. का लढतायत मला त्यांना विचारायचं. आणि दुसरं, न्यायालयीन लढत असताना, ही लढाई लढत असताना अशा प्रकारची भाषा करणं खरंच गरजेचं आहे का हो? खरं तर माझं या ठिकाणी अगदी प्रामाणिक मत आहे की राजकारणाच्या माध्यमातून आरक्षणाकडे बघितलं जातं, इथंच खरी गफलत झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्याची चिंता या राज्यातल्या कुठल्या नेत्याला राहिली का नाही अशा प्रकारची भीती माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटते आहे. प्रत्येकजण आपल्या पक्षाची भूमिका मांडतो आहे. हां, खरं तर आरक्षणाचं राजकारण हेच महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक आहे. आणि आपण उल्लेख केला की 2 सप्टेंबर 2025चा शासन निर्णय आला 2 सप्टेंबरला आणि 8 सप्टेंबरला मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये पहिली याचिका दाखल केली. मला त्या याचिका दाखल केल्याच्या नंतर काही अज्ञानी गावखेड्यातल्या लोकांनी मला त्यातला विरोधक समजून काही प्रसंग घडले. माझी स्वतःची आश्रमशाळा लोहा तालुक्यातल्या रिसनगाव या ठिकाणी त्या शाळेतले मराठा विद्यार्थी काढण्याच्यासाठी TC काढण्यासाठी अर्ज घेऊन गेले. इथपर्यंत खालच्या पातळीवर हे जात असताना मला असं वाटतंय प्रमुख जे राजकीय नेते आहेत त्यांनी खरं तर सामाजिक भान ठेवण्याची आवश्यकता आहे.